सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेच्या निमित्ताने आज मुख्य सोहळा आहे। या मुख्य सोहळ्याच्या निमित्ताने आपण पाहू शकतो की संस्कार भारतीच्या वतीने अशी 3.5 किलोमीटरची ही रांगोळी काढण्यात आलेली आहे। पाहिलं गेलं तर आकर्षक पद्धतीने हे रांगोळी जी काढण्यात आलेली आहे। मानाच्या ज्या 7 नंदीध्वज आहेत त्यांच्या जे प्रवास करत असतात किंवा परिक्रमा करत असतात त्यांच्या दत्त चौकामध्ये अशा प्रकारचे विविध जे संदेश देणारे आहे ते रांगोळी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमारे 1000 किलोचे जे काही रंग आहे ते या विविध प्रकारे आपल्याला दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी सोलापुरातील जी गड्डा यात्रा आहे किंवा शिवयोगी सिद्धरामेश महाराजांची जी यात्रा आहे त्याच्या जी नंदीध्वज निघतात त्या नंदीध्वजांच्या स्वागतासाठी अशा प्रकारे विविध संदेश देणारी ही यात्रा आहे। सध्या पाहायला गेलं तर उत्तर प्रदेश असेल किंवा नाशिक असेल या ठिकाणी महाकुंभ मेळावा पार पडत आहे। या महाकुंभ मेळाव्याच्या धर्तीवर सध्या तरी रांगोळीच्या माध्यमातून आपले जे परंपरा आहे किंवा आपली संस्कृती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न संस्कार भारतीने आपल्या या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे सुमारे 150 जे कलावंत आहेत ते या रांगोळी जे रेखाटण्यासाठी काम करत असतात। त्यामुळे कुठेतरी सोलापुरातील जी गड्डा यात्रा आहे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आणि आकर्षक असे सुंदर रांगोळीने आपल्याला रस्ते पाहायला मिळत आहेत। अक्षरशः जे रस्ते आहेत ते रांगोळीच्या सुरेख अशा नक्षीकामामुळे आपल्याला कुठेतरी या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे सोलापुरातील जे काय गड्डा यात्रा आहे त्याचं हे चांगलं उदाहरण आहे की यातून विविध प्रकारचे संदेश देण्याचं काम सध्या तरी संस्कार भारतीच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसत आहे। आणि विविध जे संदेश आहे ते याच रांगोळीच्या माध्यमातून होणार आहेत। दुपारी 12:30 वाजता संमती कट्ट्यावर योगदंडाशी कुंभारकन्येचा प्रतिकात्मक स्वरूपात जो विवाह सोहळा पार पडणार आहे त्याची जय्यत तयारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। कॅमेरामन तौसिफ शेखसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।